कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील मयुरेश्वर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। शमीच्या झाडाखाली असणारी गणपतीच्या मूर्तीची लोक शेकडो वर्षापासून पूजा करत होते। आज त्या ठिकाणी एक भव्य मंदिर उभं राहिलंय। या गणपतीवरती केवळ अहमदनगर जिल्हाच नाही तर राज्यातील हजारो भाविकांची श्रद्धा आहे आणि ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात। चला तर आपणही आज या गणपतीचं दर्शन घेऊया। अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातल्या पोहेगाव इथलं हे आहे मयुरेश्वराचं मंदिर। कोपरगाव संगमनेर महामार्गालगत हे सुंदर मंदिर उभं आहे। पूर्वी इथं मंदिर नव्हतं। या शमीच्या झाडाखाली असणारा स्वयंभू गणेश होता। 1950 सालच्या दरम्यान पोहेगाव गावातील बाळकृष्ण रोहमारे या गणेश भक्ताला मंदिर बांधण्याचा दृष्टांत झाला आणि त्यांनी हे मंदिर बांधल्याची कथा सांगितली जाते। संकट निवारण करणारा, विघ्न निवारण करणारा, त्याचप्रमाणे सगळ्या देवांनी आणि आद्य पूजेचा मान हा श्री गणपती बाप्पांना दिलेला आहे। शंकर पार्वतींनी त्यांना असं सांगितलं की कोणतीही पूजा कोणतंही कार्य असलं तर तुम्हाला सगळ्यात आधी पहिला पूजेचा मान तुम्हाला असेल। ज्या ठिकाणी पहिली तुमची पूजा केली जाणार नाही ते कार्य कधी सिद्ध होणार नाही। त्याचप्रमाणे तुम्ही रिद्धी सिद्धीचे दाता आहात। ज्याच्यावर प्रसन्न झाले त्याला तुम्ही काय करणार, भरभरून जाणार। त्याचप्रमाणे तुमची भक्ती केल्याने गृहस्थाश्रमामधल्या ज्या काय अडीअडचणी आहे तर त्या सगळ्या तुमच्या काय होतील, दूर होतील। म्हणजे सकाम भक्तीमध्ये श्री गणपती बाप्पांची भक्ती जी आहे ती येते। केवळ नगर जिल्ह्यातूनच नाही तर नाशिक, पुणे, औरंगाबादसह राज्यभरातले भक्त इथं दर्शनासाठी येतात। लोकांची श्रद्धा अशी आहे, हा संगमनेर कोपरगाव रोडच हा गणपती आहे। येणारे भाविक इथं उजव्या बाजूने येऊन चक्कर मारून दर्शन घेतात आणि आपली मनोकामना ज्यावेळेस श्री गणेशाला सांगतात त्यावेळेस 100% ती मनोकामना पूर्ण होते। अशी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक श्रद्धाळू, अनेक गणेशाचे भाविक या ठिकाणी येतात, आपली इच्छा सांगतात आणि ती इच्छा निश्चित श्री गणेशा पूर्ण करतो। अशी मयुरेश्वर गणपतीची व्याख्या आहे। पोहेगाव परिसरातील लोक आपल्या दिवसाची सुरुवात या मयुरेश्वराच्या दर्शनानेच करतात। इथं जे काही नवीन शुभ काम चालू करतो, पहिलं गणपती मंदिरात येतो, इथं नारळ फोडतो आणि मग त्या शुभ कामाला सुरुवात करतो। आमच्या सर्वांचा अनुभव असा आहे की आम्ही इथं नारळ फोडून जे काही कामं चालू केलेत ते गणपती बाप्पाच्या शुभ आशीर्वादाने पूर्णपणे सफल झालेली आहेत। अशी या परिसरात बऱ्याच लोकांना याची परिचिती झाली किंवा अनुभव आलेला आहे। त्यामुळे इथल्या भागातल्या सर्व लोकांचे ह्या गणपती मंदिरावर मोठी श्रद्धा आहे। त्याचप्रमाणे येवला, लासलगाव, कोपरगाव इतर ठिकाणून लोक चतुर्थीला पायी येतात। जवळजवळ 50 किलोमीटरवरून लोक या मंदिरात पायी येतात आणि चतुर्थीला मोठी गर्दी असते। महामार्गावरून जाणारे येणारे शेकडो भक्त आवर्जून या मयुरेश्वराच्या दर्शनाला थांबत असतात। जे या रस्त्याने जातात ते आवर्जून या मंदिरात दर्शन घेण्यासाठी थांबतात आणि बहुतेक भाविक लोक पायी मला बऱ्याच वेळा या ठिकाणी येताना दिसलेले आहेत, कोपरगाव म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरातले। तर एकंदरीत मंदिराची आख्यायिका ही चांगली आहे आणि अजून उत्तरोत्तर या परिसराचा विकास झाला पाहिजे। या ठिकाणी बराच बदल झालेला आहे। मागच्या वेळेला मी आलेलो होतो त्यावेळेला आणि आत्ताच्या जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बराच बदल आहे। या गणेश मंदिराच्या विकासासाठी काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी एक ट्रस्ट स्थापन केलाय। त्या माध्यमातून विविध विकास कामं आणि सामाजिक कामं सुद्धा केली जात आहेत। कोपरगाव तालुक्यात असणाऱ्या या मयुरेश्वराची सगळे भक्त मोठ्या श्रद्धेनं, भक्तीनं उपासना करतात। तुम्ही सुद्धा अहमदनगर जिल्ह्यात जेव्हा कधी याल तेव्हा या मयुरेश्वराच्या दर्शनाला नक्की याल। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।